नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या करिअर मित्राच्या YouTube चॅनलवर. बघा मित्रांनो, यापूर्वी आपण ज्या एम-पी-एस-सी असेल, यू-पी-एस-सी असेल किंवा इतर सरळ सेवा आहेत, काही टी-सी-एस, आय-बी-पी-एसच्या एक्झाम्स आहे. या सगळ्या एक्झामचा आपण अपडेट असेल किंवा काही आढावा असेल, तर तो आपण घेऊ. पण आता नवीन अजून एक मी अपडेट्स आपल्यासाठी घेऊन आलोय, की ती असेल आपल्या जी म्हणजे शालेय शिक्षण आहे. म्हणजे शालेय स्पर्धा परीक्षा जे आहेत, जसं नवोदय असेल, 4थी किंवा 7वी स्कॉलरशिप असेल, एन-एम-एम-एस म्हणून एक परीक्षा असते ती असेल, मंथन म्हणून परीक्षा असते ती असेल किंवा डॉक्टर होमी भाभा बालवैज्ञानिक परीक्षा असेल. अशा प्रकारच्या ज्या शालेय स्पर्धा परीक्षा आहेत, तर त्या एक्झामबद्दलही अपडेट आपण आता या चॅनलवर घेणार आहोत. आणि तुम्ही जर घरामध्ये कोणी शालेय विद्यार्थी असतील, जे पहिलीपासून ते तुम्ही म्हणू शकता की ग्रॅज्युएशन पर्यंत तरी चालेल. तर हे जे विद्यार्थी असतील, तर या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी सुद्धा हे चॅनल आता महत्त्वपूर्ण ठरणार आहे. स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी तर हे महत्त्वाचं होतंच. पण आता नवीन अपडेट्स आपण नवोदय असेल किंवा इतर सैनिक शाळा परीक्षा असेल, या सगळ्या एक्झाम बद्दलचे घेणार आहोत. आणि जे तुमच्या फॅमिलीमध्ये जे ग्रुप्स आहेत, त्या प्रत्येक ग्रुपमध्ये हा व्हिडिओ तुम्हाला शेअर करायचा आहे. जेणेकरून तुमच्या फॅमिलीमध्ये जर कोणी लहान मुलगा किंवा मुलगी असेल. आता आजचा जो हा व्हिडिओ आहे पूर्णपणे नवोदय विद्यालय बद्दलचा. ठीक आहे. जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेबद्दलचा हा व्हिडिओ आहे. त्यामध्ये तुम्हाला पूर्ण माहिती जी आता 2027 बाबतची आहे, तर ती माहिती तुम्हाला मी देणार आहे. याच्यामध्ये काही मोठे बदल झालेले आहेत. जसं अभ्यासक्रमात सगळ्यात मोठा बदल झालेला आहे, तर तो अभ्यासक्रम आपण त्यामध्ये जाणून घेणार आहोत. तर हा व्हिडिओ जो आहे, तर तुमच्या फॅमिलीमध्ये कोणी 5व्या वर्गात असेल, तर त्यांच्या पालकांपर्यंत, त्या विद्यार्थ्यांपर्यंत नक्की पोहोचवा. जेणेकरून तेही या नवोदय परीक्षेला त्यांचा स्वतःचा फॉर्म भरतील. तर आपण बरेचसे विद्यार्थी आपण बघतो, की ग्रामीण भागात बऱ्यापैकी नवोदयची एक्झाम होत असते. म्हणजे एक रेशो आहे जो गव्हर्नमेंट कडनं आपल्याला बघायला मिळतो. की त्या रेशोमध्ये काय आहे, की एक 75% जागा ज्या आहेत, ह्या राखीव आहेत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकरता. ठीक आहे. 75% जागा या राखीव आहेत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकरता. आणि त्यानंतर मित्रांनो 25% जागा ज्या आहे, तर ह्या आहेत शहरी भागातील जे विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी. ओके. आता या 75% आहे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकरता आणि 25% जागा आहेत ह्या शहरी भागातील विद्यार्थ्यांकरता. तर ग्रामीण भागातला विद्यार्थी जो आहे ना, तो सर्वात जास्तीत प्रमाणात आपल्याला या परीक्षेमध्ये बघायला मिळतोय. आता त्या विद्यार्थ्यांपर्यंत जर या परीक्षा असतील, त्या प्रकारच्या ज्या परीक्षा आहेत, तर त्या कशा पद्धतीने पोहोचल्या पाहिजे? तर याचं सर्वात मोठं माध्यम आहे आपलं Instagram असेल, Facebook. जे आपलं सोशल मीडिया आहे, जो मोबाईल आहे, हे सर्वात मोठं माध्यम आहे त्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचं. ठीक आहे. मग ते कसं पोहोचणार? तर मग ते पोहोचवायचं काम जे आहे ते आपल्याला स्वतः करावं लागेल. ते पोहोचवायचं काम जे आहे ते आपल्याला स्वतःला करावं लागेल. एक शेअर तुमचा त्या एखाद्या विद्यार्थ्याला या प्रवेश परीक्षेमध्ये निकाल आणण्यात, तो पास होण्यात मदत करू शकतो. आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांना काय आहे, बऱ्याचशा विद्यार्थ्यांना गावाकडे आपण त्या परीक्षेचं किती गांभीर्य आहे. विद्यार्थ्यांना तर सोडा, ते लहान आहेत समजा 5वी 6व्या वर्गात. पण जे पालक आहेत, त्या पालकांना या परीक्षेचं गांभीर्य म्हणजे शालेय स्पर्धा परीक्षा किती महत्त्वाच्या आहे, तर मुलांसाठी, तुमच्या पाल्यासाठी. तर ही गोष्ट त्यांना समजायला पाहिजे. ती गोष्ट त्यांच्यापर्यंत पोहोचायला पाहिजे. त्या अनुषंगाने आजचा हा व्हिडिओ असणार आहे आपला आणि याचे येणारे पुढचे जे पार्ट्स आहे, तर ते याच पद्धतीने असणार आहेत मित्रांनो. म्हणून हा जो व्हिडिओ आहे तुम्ही फक्त बघू नका, तर शेअर देखील करा. जेणेकरून एखाद्या मुलाचं आयुष्य एखाद्या पालकाचं आयुष्यही बदलणार आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे. असेच जे येणाऱ्या ज्या शालेय स्पर्धा परीक्षा आहेत त्याचे व्हिडिओ आपण लवकरच घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल, तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा आणि सोबत बेल आयकॉन तुम्हाला दिसत असेल, ते बेल आयकॉन नक्की प्रेस करा. खूप महत्त्वाचं बेल आयकॉन आहे ते. कारण भविष्यात जी मोठी येणारी अपडेट असतील, तर ती अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचवण्याचं काम ते बेल आयकॉन करत. त्या ठिकाणी तुम्ही बेल आयकॉन प्रेस केलेला असेल, तर लगेच तुम्हाला घेऊन जातं मित्रांनो. ठीक आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करू.
जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा 2027. त्यामध्ये नवीन परीक्षा पॅटर्न आलेला आहे, नवीन अभ्यासक्रम आहे आणि काही महत्वाचे बदल याच्यामध्ये झालेले आहेत. तर ते आज आपण बघणार आहोत. बघा, ऑनलाईन फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे. ऑनलाईन फॉर्म जे आहे ते भरायला सुरुवात झालेली आहे. शेवटची तारीख जी आपली असणार आहे 31 जुलै 2026 असणार आहे मित्रांनो. 31 जुलै 2026 ला आपली शेवटची तारीख आहे. नवोदय विद्यालय म्हणजे जवाहर नवोदय विद्यालय याचे ऑनलाईन फॉर्म भरायचे असतील तुम्हाला तर ते शेवटची तारीख आहे. या पेजचा जो आहे तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता जेणेकरून तुम्हाला या डेट्स लक्षात राहतील. ठीक आहे. फक्त काही दिवस आपल्याकडे शिल्लक आहे. आज तारीख आपली 20 जुलै आहे. जवळपास आपल्या हातात 10 दिवस अजून आहेत. डेट वाढेल का नाही वाढेल हे अजून कुठल्याच प्रकारची कन्फर्मेशन नाहीये. म्हणून तुम्ही आत्ताच तुमचा जो पाल्य आहे, तुमचा जो आहे, मुलगी आहे, प्रत्येकाचा फॉर्म तुम्ही यामध्ये भरला पाहिजे. नंतर बघा, परीक्षेचा जो दिनांक आहे तोही आपल्या हाती आलेला आहे. त्याच्यामध्ये जे आपलं एक परिपत्रक म्हणू शकतो आपण नवोदय विद्यालयाकडनं, जवाहर नवोदय विद्यालयाकडनं ते आलेलं आहे. त्याच्यामधनच मी ही सर्व माहिती घेतलेली आहे. तर त्यामध्ये 28 नोव्हेंबर 2026 ही असणार आहे तुमची परीक्षेची दिवस. हा परीक्षेचा दिवस आहे तुमचा म्हणजे जवळपास तुम्हाला 5 महिने जवळपास म्हणू शकतो आपण. 5 महिन्याचा कालावधी तुम्हाला याच्यामध्ये मिळणार आहे. ठीक आहे. तर तुमच्या मुलांना आता 5 महिने मिळणार आहे इथून फॉर्म भरल्यापासून स्टडी करण्यासाठी. 5 महिन्याचा वेळ भरपूर आहे. होतो अभ्यास व्यवस्थित आणि त्याच्यामध्ये काही रॉकेट सायन्स वगैरे एकदम यावेळेला जो अभ्यासक्रम अपडेट झालाय ना तो खूप वेगळ्या पद्धतीने आहे. जास्त हेडॅक नाहीये. मुलांनी जे लावतील त्या त्या पद्धतीनेही तो कव्हर होणारा आहे. त्यामध्ये जास्त किचकट अभ्यासक्रम आता राहिलेला नाहीये मित्रांनो. अ, मागच्या वर्षी जे झालं होतं, मागच्या वर्षी 15 दिवस आधी होतंय मागच्या वर्षीपेक्षा हे. नंतर बघा एक्झामचा जो निकाल आहे 2027 चा जो निकाल आहे तर परीक्षा तुमची होणार आहे कधी? 26 नोव्हेंबरला सॉरी 28 नोव्हेंबरला आणि निकाल आहे तुमचा या परीक्षेचा. तर तो निकाल लागू शकतो मित्रांनो मार्च किंवा एप्रिल 2027 मध्ये ही तुमची निकालाची घोषणा होणार आहे मित्रांनो. आता तुमच्याकडे तुमच्या पाल्याकडे जवळपास 5 महिने वेळ आहे. 5 महिन्याचा वेळ आहे. त्या वेळामध्ये तुमचा जो अभ्यास आहे, पाल्याचा जो अभ्यास आहे तो 100% क्लिअर होणार आहे. मला शेवटी एक अपडेट पण देतो, की तुम्ही कशा पद्धतीने अभ्यास करायला पाहिजे किंवा कोणत्या पद्धतीने तुम्ही या अभ्यासाकडे म्हणजे या परीक्षेकडे बघितलं पाहिजे. या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला शेवटपर्यंत सांगतो. पर्यंत व्हिडिओ बघा आणि शेवटपर्यंत बनलेले राहा या व्हिडिओमध्ये. ठीक आहे. बघा, सर्वात महत्त्वाची गोष्ट, की अर्ज कोण करू शकतो? या परीक्षेसाठी अर्ज कोण करू शकतो बरं? तुम्ही म्हणाल तर मी माझा मुलगा जो आहे 4थीत आहे. 4थीत आहे. माझा पाल्य म्हणू आपण. पाल्य हा 4थीत आहे. तो भरू शकतो का? तर नाही. 4थीतले विद्यार्थी जे आहेत ते फॉर्म भरू शकत नाही. 3रीत फॉर्म भरू शकत नाही. कोण भरू शकतंय? तर 5व्या वर्गाचे जे विद्यार्थी आहे, ते प्रत्येक जण याच्यामध्ये फॉर्म भरू शकतात. 5व्या वर्गातील विद्यार्थी. 5वी इयत्ता 5वी मध्ये शिकणारे जे विद्यार्थी आहे, मग त्यांना प्रवेश कुठे मिळेल? तर प्रवेश त्यांचा मिळेल 6व्या वर्गासाठी. ही परीक्षा आहे तुमची इयत्ता 6वी साठी होते. 6वी. तर 5वी मध्ये तुमची परीक्षा घेतली जाते. 5वी मध्ये पास झालात तर 6वी मध्ये तुमचा जो प्रवेश आहे तो नवोदय विद्यालयामध्ये होत असतो. आता याच्यामध्ये कोण अर्ज करू शकतोय बघा. रहिवासी जो आहे महाराष्ट्राचा, ते पालकाचे जे निवासस्थान आहे, ते विद्यार्थ्याच्या 5वीच्या शाळेचा आणि त्यांच्या पालकाचा जो जिल्हा आहे, निवासस्थान आहे, तर तो जिल्हा एकच असणे अनिवार्य आहे. म्हणजे आता उदाहरणार्थ एखादा पालक आहे, तो राहतो छत्रपती संभाजीनगरला आणि त्याचा पाल्य शिकतो नाशिकला. ओके. तर नाशिकला जर त्याची शाळा असेल 5वीला तर तो विद्यार्थी अर्ज करू शकत नाहीये. तो विद्यार्थी तिथे बाद होतो आपण सोप्या भाषेत म्हणलं. तर विद्यार्थी हा छत्रपती संभाजीनगरचाच लागेल. म्हणजे तर वडील म्हणजे सॉरी पालक जे आहे ते छत्रपती संभाजीनगरमध्ये जर रहिवासी असेल, तर तो विद्यार्थी ही छत्रपती संभाजीनगरमध्येच शिकलेला पाहिजे 5वी मध्ये. शिकत पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर बघा त्याची जन्मतारीख जी आहे 1 मे 2015 ते 31 जुलै 2017च्या दरम्यान असायला पाहिजे. ओके. या
2 डेट्स ज्या आहे म्हणजे 1 मे 2015 ते 31 जुलै 2017 याच्यामध्येच त्याचा जन्म झालेला पाहिजे मित्रांनो. ठीक आहे. शैक्षणिक सातत्य बघा याच्यामध्ये तुमचा जो पाल्य आहे तो इयत्ता 3री, 4थी आणि 5वी सलग उत्तीर्ण पाहिजे. तो सलग पास झालेला पाहिजे. कोणकोणतं आहे? 3री, 4थी आणि 5वी म्हणजे त्यांनी कुठे गॅप नको असायला त्याच्यामध्ये. नापास होण्याचा तर प्रश्नच नाही. पण मग गॅप नको. म्हणजे 3री केली, 1 वर्ष गॅप घेतला, नंतर 4थी केली, 5वी केली किंवा 3री, 4थी केली, 4थीला गॅप घेतला, नंतर 5वीला 1 वर्षांनी प्रवेश घेतला. असं नको. सलग तुमचा इथे जे शाळेचा क्रम आहे, जे शैक्षणिक वर्ष आहे तुमचे ते सलग पाहिजे तिथे. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला एक डॉक्युमेंट लागणार आहे. ते आहे डोमिसियल. डोमिसियल प्रमाणपत्र जे आहे, तो तुमचा कंपल्सरी लागणार आहे. ठीक आहे. डोमिसियल हे जे आहे ना, पालकाचे आणि त्या विद्यार्थ्याची दोन्हीचे डोमिसियल त्यामध्ये लागणार आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा परीक्षेत सर्वात मोठा बदल काय झालाय बघा. परीक्षेत सगळ्यात मोठा बदल काय झाला आहे बघा. तर आता एकदा ओव्हरव्ह्यू समजून घेऊ. सगळ्यात पहिले एकूण गुण किती असतात? एकूण गुण असतात 100. एकूण प्रश्न किती असतात? एकूण प्रश्न असतात 80. वेळ किती असतो? 2 तासाचा वेळ तुम्हाला इथे मिळतो. आता त्यामध्ये मित्रांनो गणिताचे प्रश्न किती असतात? तर गणिताचे प्रश्न तुमचे असतात 20 प्रश्न. भाषेचे प्रश्न किती असतात? तर ते असतात 20 प्रश्न आणि यानंतर सर्वात मोठा बदल काय आहे? तर सर्वात मोठा बदल आता आहे मेंटल एबिलिटी म्हणजे बुद्धिमत्ता चाचणी जे होता तो पहिला एकच विषय होता 40 मार्कांसाठी. पण आता त्यामध्ये ई-व्ही-एस म्हणजेच पर्यावरण शास्त्र हा विषय ऍड करण्यात आला आहे. ते पहिले काय होतं बुद्धिमत्ता चाचणी हा जो विषय होता हा 40 मार्काला होता. आता त्याला डिव्हाइड करून 20 मार्काचा बुद्धिमत्ता चाचणी असेल तुमचा आणि 20 मार्काचा तुमचा पर्यावरण शास्त्र म्हणजे ई-व्ही-एस हा तुमचा त्याच्यामध्ये असणार आहे मित्रांनो. ठीक आहे. हा एक मोठा बदल झाला होता बघा. तुमची परीक्षा कधी असते बघा? परीक्षा तुमची असणार आहे सकाळी 11:30 ते दुपारी 1:30 दीड वाजेपर्यंत. ते जवळपास तुम्हाला 2 तासाचा टाईम इथे मिळणार आहे. आता जर तुम्ही सब्जेक्ट वाईज आपण प्रश्न बघितले, पण सब्जेक्ट वाईज गुण किती मिळणार तुम्हाला इथे? तर अंकगणितसाठी तुम्हाला 20 प्रश्न 25 गुण मिळेल. 30 मिनिटं इथे वेळ असेल. नंतर त्यानंतरचा जो दुसरा आहे आपला त्याला 40 प्रश्न आहे दोघं मिळून. कोणकोणते? मानसिक क्षमता म्हणजे बौद्धिक चाचणी आणि पर्यावरण ई-व्ही-एस त्याला तुमचे 40 प्रश्न म्हणजे 20-20 प्रश्न आहेत. ओके. 20-20 प्रश्न आहेत. त्याला दोघांना 25-25 गुण. दोघांना 25-25 गुण आहे. त्यानंतर इकडे जो भाषा विषय आपला आहे, त्यालाही 20 प्रश्न आहे आणि 25 गुण आहे मित्रांनो. 30 मिनिटाचा वेळ असणार आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने हे असणार आहे. आता जुनी काय होतं बदल काय होतं मी तुम्हाला सांगितलं. हा जो अभ्यासक्रम होता त्याच्यामध्ये एक विषय ॲड झालेला आहे. त्यानंतर जुनी पद्धत कशी होती, की 50 प्रश्न फक्त आकृत्यांवर आधारित होते. म्हणजे मानसिक क्षमता जी आहे त्या पाल्याची ती तपासली जात होती. पण पाठांतराची किंवा सामान्य ज्ञानाची फारशी त्याच्यामध्ये गरज नव्हती. ही ही पद्धत मी तुम्हाला दोघं कंपेअर करून सांगतो, की नवी पद्धत आणि जुनी पद्धतीमध्ये काय फरक आहे बघा. ठीक आहे. यामध्ये हा एक जुन्या पद्धतीमध्ये गोष्ट होती, की 50 प्रश्न फक्त आकृत्यांवर आणि मानसिक क्षमता आधारित होता. त्यानंतर त्याच्यामध्ये पाठांतराची गरज नव्हती. सामान्य ज्ञान त्याच्यामध्ये गरज नव्हती. म्हणजे एवढं त्याला डीपमध्ये काही कोणती गोष्ट आहे तर पाठांतर आकृत्या जर बघितल्या तर तेवढंच क्लिअर होत होतं. आकृत्या सोडवाव्या लागत होत्या. पण नवीन पद्धतमध्ये काय आहे 20 प्रश्न हे आकृत्यांवर केलेले आहेत. 20 वर्ष 20 प्रश्न तुमचे आकृत्यांवर आहे म्हणजे मानसिक क्षमता आहे बौद्धिक चाचणीवर. 20 प्रश्न तुमचे पर्यावरण शास्त्रावर आहे. आता खऱ्या अर्थाने गुणवत्तेची आणि सामान्य ज्ञानाची चाचणी येथे होणार आहे. खऱ्या अर्थाने जी आहे आता गुणवत्तेची आणि सामान्य ज्ञानाची चाचणी येथे होणार आहे मित्रांनो. ठीक आहे. आता केवळ आकृत्या सोडून चालणार का? तर नाही. आता केवळ आकृत्या तुम्हाला इथे सोडवाव्या लागणार नाही. तर याच्यामध्ये विज्ञान असेल किंवा आपलं जे नवीन विषय ॲड झालाय, सामान्य ज्ञान असेल, अ, पर्यावरणाचा अभ्यास असेल, तर या गोष्टीचा तुम्हाला डीपमध्ये एनालिसिस करावं लागेल. ठीक आहे. आता बुद्धिमत्ता चाचणी जी आहे याच्यामध्ये काय बदललंय बरं? काय वगळण्यात काय आलंय? तर आकृत्या काही प्रमाणात वगळल्या आहे.
त्यामध्ये फक्त 5 प्रकारच्या आकृत्या याच्यामध्ये मिळणार आहे. प्रत्येकी 4 प्रश्न तुम्हाला याच्यामध्ये मिळतील. पॅटर्न पूर्ण करणे हा एक त्याच्यामध्ये ॲड झालाय. आकृत्यांची मालिका जी आहे ते एक आहे. त्याच्यानंतर त्रिकोण, चौरस, वर्तुळ पूर्ण करणे, त्या अशा काही आकृत्या आहे आणि याच्यामध्ये हे एक नवीन ॲड झालंय, की आरशातील व पाण्यातील प्रतिमा हे एक ॲड झालंय त्याच्यामध्ये. नंतर लपलेली आकृती शोधणे हे एक आहे. म्हणजे या 5 प्रकारच्याच आकृत्या तुम्हाला तिथे आता मिळणार आहे. नवीन विषय जो आहे पर्यावरण शास्त्र त्याच्यामध्ये 20 प्रश्न आहे आपले ओके. क्लिअर आहे इथपर्यंत? त्यानंतर बघा, हे बघा तुम्हाला जर याच्यामध्ये काही डाउट्स जर येत असेल, तुमचे डाउट्स आहे मला कमेंट बॉक्समध्ये आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. ठीक आहे. तर बघा 20 प्रश्न आहे 25 मार्कांसाठी. बहुपर्यायी प्रश्न आहे म्हणजे एमसीक्यू आहे. ठीक आहे. त्यानंतर विज्ञान आणि पर्यावरणावर आधारित हे 15 प्रश्न आहे आणि 5 प्रश्न जे आहे ईव्हीएसच्या उत्तरावर आधारित आहे. म्हणजे तुमचं काय आहे, तर तुम्हाला तिथे केवळ पाठांतर नाही तर आकलन सुद्धा महत्वाचे आहे. मी स्टार्टिंगला ते का टाकलं होतं, पाठांतराची गरज नव्हती. पण ते तुमचा जो एक 5 प्रश्न आहे, तर ते 5 प्रश्न तुमचे एका पॅसेजवर येणार आहे. एका पॅसेजवर येणार आहे. ठीक आहे. तो वरती तुम्हाला पॅसेज दिलेला असेल, तो रीड करायचा. त्यावर रीड पॅसेजवर प्रश्न आणि तो पॅसेज रीड करून आन्सर तिथे द्यायचे. ओके. खूप सोपं याच्यामध्ये तिथे विद्यार्थ्यांसाठी होणार आहे मित्रांनो. हा खूप महत्त्वाचा बदल याच्यामध्ये आहे. आता डिटेलमध्ये जर थोडं बघायला गेलो आपलं, तर ईव्हीएसचा अभ्यासक्रम काय आहे? सायन्समध्ये बघा इथे तुम्हाला रक्त विसरण संस्था या गोष्टी असतील, निसर्ग आणि विज्ञान या जलचक्र आहे, आपत्ती आहे, प्रदूषण आहे, नैसर्गिक आपत्ती सॉरी आणि प्रदूषण आहे. सामाजिक परिसरमध्ये राज्याच्या राजधान्या, राष्ट्रीय दैनंदिन विज्ञान, अन्न साठवणूक आणि स्वच्छता या सगळ्या गोष्टी याच्या त्या पॅसेजमध्ये काय असेल, विज्ञान किंवा इतिहासावर आधारित एक माहितीपूर्ण उतारा तुम्हाला आणि याच्यामध्ये 5 बहुपर्यायी प्रश्न असतील. 5 एमसीक्यू. ठीक आहे. मग तुम्ही निवडलेला भाषा कोणती असेल, तर त्या भाषेमध्ये तुमचा हा उतारा असेल. इंग्रजीमध्ये, मराठी असेल तर मराठीमध्ये. स्तरावरचे जे प्रश्न आहे, ही माहिती अचूक वाचून तुम्हाला ते प्रश्न सोडवायचे. मी आधीच तुम्हाला क्लिअर केलं, की ही गोष्ट जी आहे, गोष्ट तुम्हाला ते प्रमाणे आकलन करायची आहे. त्यानंतर तुम्हाला तो जरा अ, व्यवस्थित वाचणं झाल्याच्या नंतर मग प्रश्न सोडवा. आता गणिताचा जो सुधारित अभ्यासक्रम आहे, तो अशा पद्धतीने आहे बघा. आता फक्त 9 प्रकरणाचा अभ्यास तुम्हाला इथे करणं पहिला आहे त्याच्यामध्ये टॉपिक्स आहे बघा, संख्या ज्ञान आहे, अपूर्णांक आहे, परिणाम आणि पदावली याच्यामध्ये आहे. चित्रफळामध्ये काय-काय आहे? चौरस, आयत, त्रिकोण. तर नवीन समावेश काय झालाय तर अ, दिशा म्हणजे डायरेक्शनचं ॲडिशन झालंय. नकाशा आहे, स्तंभालेख याच्यामध्ये आहे, म्हणजे आलेख सुद्धा याच्यामध्ये अ, आहे आणि नाही, एवढ्या गोष्टी आहे. ठीक आहे. भाषामध्ये तुम्हाला काय 4 उतारे दिले जातील बघा. प्रत्येक उतारावर 5 प्रश्न असतील. इथे उतारा आहे. ते उतारा तुम्हाला दिलेला आहे. व्याकरणापेक्षा आकलनावर जास्त तुमची इथं भर दिली जाणार आहे. विद्यार्थ्यांनी वाचतानाचा वेग आणि जी अचूकता आहे त्या तुम्हाला इथे लागेल. पाल्य आहे ना, तर त्याला आता उतारे इथे भरपूर म्हणजे आता 4 उतारे 5-5 प्रश्न त्या त्याचे कंप्लीट होणार. पाल्य आहे, मुलगी आहे, त्यांना आहे ना, तर तुम्हाला वाचनाची स्पीड जी आहे, तर ती वाढवावी लागेल तिथे आणि फक्त वाचायचं म्हणून वाचायचं नाही. वाचून गोष्ट आकलन करायची आहे. त्याच्यावरून मला ते प्रश्न सुद्धा सोडवायचे. 5-5 प्रश्न आहे. टोटल 20 प्रश्न तुमचे आहे. तिकडे 5 प्रश्न, 25 प्रश्न. हे टोटल उतार्यावरच ते असणार आहे मित्रांनो. आता, आता तुम्हाला काय करायचंय? आता तुम्हाला काय करायचंय? आता नवीन अभ्यासक्रम आलाय, सगळ्या गोष्टी नवीन आहे. आता सुरुवात कशी करायची बघा. सुरुवात तुम्हाला करायची आहे, सगळ्यात पहिलं तुम्ही ईव्हीएसला प्राधान्य द्या. ईव्हीएस हा जो विषय आहे, ईव्हीएसचा जो विषय आहे, ईव्हीएस काय आहे ना, तो एक नवीन विषय याच्यामध्ये ॲड झालाय. पण याच्यामध्ये तुमचं जे बेनिफिट आहे, बेनिफिट असं मिळणार आहे, की नवोदय आणि सैनिक स्कूलचा जो अभ्यासक्रम आहे, तो बऱ्यापैकी आता सेम झालेला आहे मित्रांनो.
बऱ्यापैकी सेम झालाय. आधी ई-व्ही-एस हा जो आहे सैनिकी स्कूल त्यांच्यासाठी होता. तर आता तो नवोदयला ॲड झाल्यामुळे तुमचं ही परीक्षेचा अभ्यास इथे क्लिअर होतोय. ठीक आहे. सैनिकी स्कूल आहे आणि नवोदय आहे. या दोघांमध्ये जो अभ्यास आहे तो क्लिअर होणार आहे. म्हणजे एका परीक्षेचा अभ्यास तुम्ही जर केला, तर दोघंही परीक्षा तिथे क्लिअर करता येणार आहे. थोडा बहुत सिलेबस इकडे-तिकडे असू शकतो. बाकी काही याला आहे आणि इकडे आहे. तर त्या पाल्यासाठी हेच गोष्ट होणार. अ, काय म्हणतात ना, बेनिफिट म्हणू शकतो आपण. ते नंतर ओ-एम-आर शीट जी आहे, ओ-एम-आर शीट जी आहे, ओ-एम-आर शीटचा सराव त्यांना करायला लावा. काही डेमो ओ-एम-आर शीट्स असतात. मी प्रयत्न करतो त्या ओ-एम आपण प्रॉपर बनवून मला शेअर करेल ती. शीट जी आहे, प्रॉपर बनवून तुम्हाला शेअर करतो. बघा ओ-एम-आर शीट बऱ्यापैकी अशी असते. नाव वगैरे असतं, पॅराग्राफ्स असतात. 4-4 प्रश्न ओ-एम-आर शीटमध्ये हे आहे. त्याच्यापैकी ऑप्शन योग्य वाटलं, तर ते ऑप्शन तुम्हाला वापरायचं आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने त्या गोष्टी असतात सगळ्या. काय करतो, की तुमच्यासाठी एक नवीन जे तुम्ही प्रिंट करू शकता, पाल्याला देऊ शकता. फ्रीमध्ये तुम्हाला अवेलेबल ठीक आहे, फ्रीमध्ये करून देईल त्याच्यात काहीच अडचण नाही. ठीक आहे. त्यानंतर गणिताचा पाया पक्का करा आणि वाचन त्याचं वाढवा. वाचन वाढवा कारण जवळपास पर्यावर आहे. जेव्हा अ, डोक्यात बसेल सोप्या भाषेत तो त्यांच्यासाठी खूप आहे. कारण ही गोष्ट जी आहे त्यांच्या वाचनावर सगळ्यात तर गणित जे आहे, आकृत्यांचा सराव जेवढा जास्त होईल, तेवढा आकृत्यांचा सराव तुम्ही करा. तुम्हाला मी संपूर्ण बुक लिस्ट सुद्धा शेअर करतो. बुक्स तुम्ही रेफर केले मल्टिपल बुक्स घेऊ नका. एक चांगल्या प्रकारचे बुक्स मला त्याच्यामध्ये रेफर करतो. त्यानंतर तुम्हाला त्यासाठी आता सध्याचं जे आहे आहे. ऑनलाईनच्या युगामध्ये कोणता त्याच्यामध्ये क्लास तुमच्या मुलाला लावायचा आहे बघा. बऱ्यापैकी ग्रामीण भागामध्ये ना, आमच्या वेळेला काय व्हायचं, की काही फीज वगैरे ते आमच्याकडनं फॉर्म भरायचे. फॉर्म भरल्याच्या नंतर मित्रांनो तिथे क्लासेसही बऱ्यापैकी शिक्षक आमचे घ्यायचे. शाळेमध्ये होतं. काही वेळेला काय व्हायचं, की एखादं काही काम आहे, क्लास त्यांना हा क्लास जो आहे तो स्किप व्हायचा बऱ्यापैकी. मोजकेच लोकं त्या एक्झामला बसायचे, टार्गेट पूर्ण करायचे. तर अशा काही गोष्टी होत्या. पण आता काय आहे, आपल्या हातात मोबाईल आहे, आहे. क्लासेस जॉइन करू शकतो. सोपे एकदम फीज असते. बऱ्यापैकी चांगले मोठे-मोठे नावं आहेत. झालंय की इग्नाईट अकॅडमी जी आहे, इग्नाईट अकॅडमी, इग्नाईट पाठशाला म्हणून प्लॅटफॉर्म स्पर्धा परीक्षेमध्ये टॉप क्लास आहेत, सर्व आहेत. पण त्यांनी आता सेपरेटली जो इग्नाईट पाठशालाचा प्लॅटफॉर्म आहे, तर त्या प्लॅटफॉर्मला सुद्धा त्याच्यावरून क्लासेस घेतात. तर मग आपण त्यांचाही क्लास मी स्टार्टिंगला आता बघतो थोडं काय असणार आहे. तर तोही क्लास त्यांच्याकडे आहे. आपण तो क्लास बघू शकतो. सोपं काय आहे, तुम्हाला कुठल्याही क्लासला जायचं नाही. मला घर सोडून बाहेर जायचं नाही. शाळा सुटली, तुमचा जो मुलगा आहे, मुलगी आहे, जे घरी आले, त्यानंतर त्यांचा जो रेग्युलर क्लास असेल, ट्युशन असेल, तर तो ट्युशन त्यानंतर मित्रांनो ह्या गोष्टी जी आहे ना, ही गोष्ट स्टुडंट एक्झाम सर्व
तर जो टर्निंग पॉइंट आहे ना, तो शाळा जी आहे ना मित्रांनो, शाळा खूप शाळा आहे. आपल्याला इथे शिकायला मिळणार आहे खूप बडी तुमच्या नियम तुमचे तुमचे पाल्य आहे, त्या पाल्याला संस्कार म्हणतो ना आपण, ते 4 वाजेपासून तो मुलगा उठतो. 4 वाजेपासून 3 जो आहे, पूर्ण याच्यामध्ये सेट होते. शैक्षणिक वस्तू, शैक्षणिक की सर्व गोष्टी त्याला मोफत मिळत असतात तिथे. टोटल गोष्टी मोफत मिळत असतात. आता त्याच्यामध्ये भरपूर लिस्ट आहे, की काय-काय गोष्टी त्याच्यात असतात. त्या विद्यार्थ्यांचा काय दिनक्रम आहे. तर हे सगळ्या गोष्टी त्याच्यावर त्या योजनेमार्फत मिळत असतात. म्हणून परीक्षा आहे, खूप इम्पोर्टंट आहे प्रत्येक पाल्यासाठी तर त्यासाठी प्रत्येकाने हा व्हिडिओ त्या पाल्याला देखील शेअर करा, त्या पालकांना देखील ही जी येणारी संधी आहे, ती संधी आहे त्यांच्या हातून हुकली. फक्त 10 दिवस बाकी आहेत. आज 20 जुलै आहे. येणाऱ्या 10 दिवसामध्ये तुम्हाला अर्जंटमध्ये हा फॉर्म भरा. पाल्य यामध्ये पात्र ठरत असेल का? गणितावर होतो आपण. गणितातील 9 प्रकरणं आहेत. त्याचा सखोल अभ्यास करा. रोज किमान 1 उतारा त्याच्यामध्ये तुम्ही सोडवायला पाहिजे. तो एक उतारा सोडवायचा. त्या एका उतार्यावर पूर्ण रीड करायचा. रीड करून त्याच्यावरचे जे प्रश्न आहेत, सगळ्यात महत्त्वाचं पालकांनो, तुमच्याकडे उतारा नाहीये. मी तुम्हाला आता बुक सजेस्ट करेल काही. येणारे जे व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये काही बुक तुम्हाला सजेस्ट करेल. त्याच्यामध्ये उतारे असतील. तर तुम्ही ते उतार्याचा फोटो काढून तुम्ही ChatGPT टाकू शकता. बरेचसे एआय आहे. तर त्या एआयवरनं सुद्धा तुम्ही त्या प्रकारचे उतारे डाउनलोड करू शकता. कॉपी करायचे, ते उतार्याची प्रिंट काढून आणायची. त्याच्यावर एआयला सांगायचं की मला प्रश्न बनव. किंवा त्या बुक्समध्येही तुम्हाला ते प्रश्न उपलब्ध असतील. ठीक आहे. तर अशा पद्धतीने काही आहे. तर या पद्धतीने अभ्यास तुमचा होऊ शकतो. आता हे तुम्हाला मी पहिलेच सांगितलंय बघा. ओके. नवोदय स्कूल आणि सैनिकी स्कूलचा आता समान झालेला आहे अभ्यासक्रम बऱ्यापैकी. त्याचं आता पाठांतरापेक्षा तुमचं जी-के सामान्य ज्ञान, जनरल नॉलेज किती महत्वाचे आहे, त्याच्यामध्ये कळणार आहे. एकाच तयारीमध्ये तुमच्या आता दोघं परीक्षेची तयारी होणार आहे. पहिलेच तुम्हाला. आता काय आहे, यशस्वी तयारीसाठी तुम्हाला सज्ज व्हायचं आहे आणि तयारीला सुरुवात करा. लवकरात लवकर या आमचा जो आहे फॉर्म तुम्ही भरा. काही अडचण जर तुम्हाला येत असेल, तर माझा जो आहे इथे त्यामध्ये मला कॉल, मेसेज करू शकता. ठीक आहे. तर त्यांनी एक पालक बोलत आहात किंवा त्याचे भाऊ-बहीण कोणी ऑदर व्यक्ती बोलत असते, हे मला फक्त क्लिअर करा. नाव वगैरे सांगा. डिटेलमध्ये तुम्हाला एक्सप्लेन करेल मी. हाय, हॅलो, बाय. पुढे नाही होणार. डिटेलमध्ये ए टू झेड एनालिसिस करून हा माझा नंबर आहे. हा माझा नंबर आहे. 8. ओके. त्या नंबरवर तुम्ही मला कॉल, मेसेज, WhatsApp करू शकता. तुम्हाला जर डिटेल याच्याबद्दल माहिती हवी असेल, अभ्यासाची विद्यार्थ्यांनी कशा फक्त मला सांगताना तुम्ही तुमच्या पाल्याचा जो आहे प्रॉपर तिथे दिनक्रम आहे, तो मला पहिले शेअर करा. त्यानंतर मला 1 दिवस सेपरेट तुमच्या प्रत्येक पाल्याचा एक कशा पद्धतीने दिनक्रम असायला पाहिजे, मी तो व्यवस्थित तुम्हाला बनवून देईल. हवं तर तुम्ही काढून त्याच्या रूममध्ये असेल किंवा तुमच्या घरामध्ये लावू शकता, की त्या पद्धतीने अभ्यास कधी करायचा, त्याचं उठायचं कधी, शाळा कधी राहील, क्लास कधी राहील, किती तास त्याने अभ्यास करायला, तास तो क्लास करायला, या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला त्याच्यामध्ये पूर्ण रेडी करून देईल. ओके. तुम्ही या नंबरवर मला संपर्क करू शकता. सोबत आपलं सेम Instagram पेज आहे, करियर मित्र या नावाने. आपला लोगो आहे Instagram लावून हे जे आहे आपलं फॉलो करा. पण जर पालक म्हणून तुम्ही जर Telegramवर असाल, तर Telegramवरही नक्की तुम्ही जॉइन राहा.
मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर काही ग्रुप वगैरे WhatsApp ग्रुप आपल्याला क्रिएट करायचा असेल तर आपण करू. कारण पालक सेपरेट एक मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा किंवा कॉल केले तरी चालतील. ठीक आहे. तर अशा पद्धतीने सगळ्या गोष्टी होत्या. प्रत्येकाला फॉर्म भरायचा आहे. नवोदय विद्यालय 2027 चा आहे ॲडमिशन. त्यासाठी आपलं मिशन आहे गावखेड्यातील विद्यार्थी हा त्या परीक्षेपर्यंत पोहोचायला पाहिजे. डेट्स परत एकदा लक्ष करून देतो आणि व्हिडिओला एंड करू आपण. 31 जुलै शेवटची तारीख आहे. 28 नोव्हेंबर 2026 ला पेपर तुमचा होणार आहे तिथे आणि मार्च किंवा एप्रिलमध्ये तुमची परीक्षा होणार आहे मित्रांनो. ठीक आहे. आज तुमचा मला आता आजचा हा व्हिडिओ कशा पद्धतीने वाटला? तर प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या. अशाच एका महत्त्वपूर्ण मध्ये तोपर्यंत